कैसे हो सर? बढ़िया भाई, आप कैसे हो सब लोग? आपका नवीन शॉप बद्दल आधी शुभेच्छा। पोस्टर दिख रहा है आपका, पोस्टर काफी देसी अंदाज। अप्सरा या कैसा लग रहा है पोस्टर? अच्छा, खूप छान। थैंक यू रॉक भाई, आपका सपोर्ट चाहिए भाई। सुपर हिट सॉन्ग देना इसको आप लोग। बरोबर। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही डेब्युटंटसाठी। सर इकडे बघा समोर। सर खूप आभार, थँक्यू सो मच। पुढे नेक्स्ट आपल्या सोबत यस सर, खूप छान आहे। काय धन्यवाद। तुम्ही सांगा। ओके, नमस्कार, मी महेश मटकर, या गाण्याचा म्युझिक कंपोजर, म्युझिक प्रोड्युसर। मी मुकुल फाटे, या गाण्याचा लीड ॲक्टर म्हणून तुम्ही मला बघताय। आणि साक्षी नमस्कार, मी साक्षी कांबळे, मी या गाण्याची लीड ॲक्ट्रेस आहे। आणि गाणं कसं वाटतं, तुम्ही गाणं कसं बनवलं, प्रोसेस सांगा। हे गाण्याची जर्नी अशी होती, जसं मी हे गाणं जसं मी आधी सांगितलं, सॉरी, हे गाणं ॲक्च्युली एक थॉट कॉन्सेप्टवर होतं, फक्त एक छोटासा कॉन्सेप्ट। आमचे जे डिरेक्टर आहे सुनील वाघमारे, यांचं जे एक छोटंसं थॉट होतं, जे कॉन्सेप्ट होतं, ते तुम्ही मूवी आपल्या गाण्यामध्ये बघणारच। ते छोटंसं कॉन्सेप्ट गाण्याने जन्म घेतलंय। ते गाण्याचं मी जसं एक ट्यून असतं, ते मी जसं बाईकवर जात होतो आणि मला सडनली ते ट्यून सुचलंय आणि मी असंच ते चालता चालता बाईकवर मी रेकॉर्ड केले आणि ते रफली ते रेकॉर्ड केलं ट्यून। आज एवढं मोठं सॉन्ग झालं आणि एवढं मोठं सगळं काही जमून आलंय, ते खूप माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि खूप मोठी गोष्ट आहे। आणि मला तेच पाहिजे की हे गाणं भरपूर साथ द्यावा तुम्ही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे गाणं असंच गाजावं आणि ज्याप्रमाणे आम्हाला जे आमचे थॉट्स आहे गाणे बनवण्याच्या मागे, ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि तुम्हालाही हे गाणं तेवढंच आवडलं पाहिजे जेवढं आम्हाला आमची टीमला आवडलं है। सर, मुझे आपसे जानना था, मैं मराठी में जवाब दीजिएगा। इस गाना की कैसे लग रहा था, कोई हॉरर मूवी देख रहा है, कोई बड़ी पिक्चर की पर्दा पे मूवी देख रहे हैं। डांस एक्सेलेंट, मूवी के जिस तरह होना चाहिए सब कुछ देखने को मिला। किस चैनल पे आएगा, कहाँ पर देखने को मिलेगा, ऑडियंस को बताएंगे, कैसे आपको काम करने का मौका मिला? अप्सरा हे जे गाणं आहे हे मला वाटतं आज यूट्यूब आणि बऱ्याच सोशल प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होत आहे। याचं जेव्हा आम्ही पहिला पोस्टर लॉन्च केला होता, तर तेव्हा मला माझ्या मित्रांकडून किंवा फॅमिलीकडनं खूप चांगला रिस्पॉन्स आला। जेव्हा दुसरा पोस्टर लॉन्च केला होता, मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील बरेच दिग्गज आहेत, त्यांनी सुद्धा मला हा पोस्टर बघून कॉन्टॅक्ट केला की खूप छान आहे, तू डेब्यू करतोयस मराठी इंडस्ट्रीमध्ये, खूप खूप वेलकम वगैरे। जेव्हा याचा तिसरा पोस्टर लॉन्च झाला, तेव्हा मी डायरेक्ट न्यूज मी सगळ्यांना पाठवली होती। टॉलिवूडच्या बऱ्याच न्यूज चॅनल्सवर आमचा तो पोस्टर व्हायरल होत होता। आणि मग माझी जी जर्नी होती, माझ्या जर्नीमध्ये जेवढे आतापर्यंत कोरिओग्राफर्स होऊन गेले असतील, डिरेक्टर्स होऊन गेले असतील, त्यांचे मला फोन आले की मुकुल लीड करतोय, कुठे होणार आहे, प्रीमियर कसं असणार आहे। आम्ही गाणं ऑडिओ ऐकलं आणि ऑडिओ असं आहे की ते गाणं ऐकून गप्प बसावं असं वाटत नाही। पार्टी सॉन्ग सारखं एक जेव्हा आपण एक जॉनर बघतो, तर ते एक फक्त पार्टीमध्ये लावण्यासारखं गाणं असतं। हे असं गाणं आहे जिथे जेव्हा आपण ऐकणार ना, आपले पाय हलायला लागणार, आपल्या डोक्यात एक ताल बसणार आणि ते गुणगुणायला लागणार माणूस कोणतंही। सो त्या प्रकारे हे गाणं आहे। ह्याच्यात जेव्हा मला चान्स मिळाला तेव्हा मला वाटलं होतं, माझा पहिला सगळ्यात थॉट होता की माझं पहिलं पदार्पण होत आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे गाणं असेल, काही लव्ह सॉंग्स आपण बघतो, पण मला माहिती नव्हतं की ह्यात अनेक ट्विस्ट आहेत, यात अनेक चॅलेंजेसही असणार आहेत। आणि जेव्हा हे गाणं माझ्यासमोर प्ले झालं, सर्वात प्रथम मला असं वाटलं की मला इथे डान्स करावा असं वाटतं, कारण अनेक वर्ष मी ॲज अ डान्सर म्हणून काम केलं इंडस्ट्रीमध्ये। आणि सुनील सरांनी ज्या प्रकारे याचं डिरेक्शन केलंय, मला असं वाटलं की मी स्वतः फिल्म करतोय, मी हे गाणं नाही करत आहे। ह्या पूर्ण अप्सरा या गाण्यामध्ये ना, हे एक फिल्म आहे, एक शॉर्ट फिल्म तुम्ही म्हणू शकता। त्याच्यामुळे हे सर्वांनी बघा, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हे गाणं वाजेल याची मला खात्री आहे, कारण गाण्याचं चित्रीकरण जे सूरजनी केलेलं आहे, मला असं वाटतं की हे नॉर्मल मराठी फिल्म्समध्ये किंवा नॉर्मल शॉर्ट फिल्म्समध्ये वापरण्यातलं नाही आहे। हे खूप नेक्स्ट लेवलचं त्याचं एडिटिंग आहे, VFX वगैरे जे काही वापरलेलं आहे, आणि त्यासाठी मी सूरजला पण थँक्यू सांगतो। आणि या पूर्ण टीमचा एक सपोर्ट होता, त्याच्यामुळे आज आम्ही ॲक्टर म्हणून तुमच्यासमोर येत आहोत। संपूर्ण महाराष्ट्राने हे गाणं ऐका
तुम्हाला नक्की आवडेल ही माझी खात्री आहे. थँक्यू. लोकेशन की बात करें, बहुत अच्छी लोकेशन, ब्यूटीफुल है. कहाँ शूट हुआ, कितने दिन गाना शूट हुआ, थोडंसं बताएगा मग? जर आपण लोकेशन आणि शूटचा जर आपण प्रश्न घेतला तर मला असं वाटतं की लोकेशन खूप छान होतं, तेवढंच चॅलेंजिंगही होतं. एका स्लिपरी स्लोपवर आपण परफॉर्म करतोय, खूप शेवाळ आलंय, खूप ग्रीनरी आहे, पाऊस पडतोय कंटिन्यू, पूर्ण सगळीकडे ग्रीनरी आहे, चिखल वगैरे आहे. त्यात आम्हाला 6 तास, मला 12 तास आम्ही त्या प्रोसेसमध्ये होतो. आणि हे गाणं आम्हाला चॅलेंजिंग असं होतं की सरांनी सांगितलं होतं एका दिवसात कम्प्लीट करायचं. हे पूर्ण गाणं जे अप्सरा आहे ते एका दिवसात कम्प्लीट झालं. ह्याच्या मागे आम्ही 8 दिवस रिहर्सल्स वगैरे केल्या. पण मला असं वाटतं की सर रिहर्सल्स आपण केल्या असतील, पण बऱ्याच गोष्टी रिहर्सल मधल्या नव्हत्या गाण्यामध्ये. ते एंड ऑन सेट ते सगळं चेंज झालेलं आहे. आणि मला वाटतं खूप खूप मजा येईल, खूप धमाल केली आम्ही आज सॉंगच्या टायमाला. आणि लोकेशन खरंच आपल्या महाराष्ट्रातलं शहापूर इथे हे शूट झालेलं आहे. साक्षी की बात करें, एक नया बॉलीवुड से लेके महाराष्ट्र टॉलीवुड से खाली एक नया खोज आप लोग निकाले हैं, क्योंकि बहुत जल्दी लंबे रेस के घोड़ी बोलते हैं घोड़ा आप लोग ढूंढ के निकाले. कैसे आप लोगों को बॉन्डिंग रहा, फर्स्ट टाइम आप लोगों ने काम किए, कैसे ढूंढा आप लोगों ने? मी ऍक्च्युली एक फॅशन शो जज करायला गेलो होतो. आस्मी फाउंडेशनचं ते फॅशन शो होतं आणि तिकडे मला साक्षी कंटेस्टंट म्हणून मिळाली होती. तर मला तिचं फेस आणि फीचर्स आवडले, ज्या प्रकारे ती कॅमेरासमोर स्वतःला प्रेझेंट करते. आणि मग शो झाल्यानंतर आम्ही ठरवलं की एक रील करूया, डान्स मराठी गाणं एक करूया. आणि मी त्याच्या आधी मराठी गाणी खूप कमी केलेत, बॉलिवूड वगैरे खूप करायचो. पण ते मराठी गाणं हळूहळू चाल, पोरी जरा हळूहळू चाल, हे गाणं आम्ही शूट केलं होतं. त्याला सुद्धा इन्स्टावर लोकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला. ते गाणं जवळजवळ 30-40 हजार लोकांनी बघितलं असेल 2-3 दिवसामध्येच. आणि जसं त्यांनी बघितलं असेल ऑडियन्सने, सुनील सरांपर्यंत पण ते गाणं पोहोचलं, त्यांना ते आवडलं. आणि मग त्यांनी सांगितलं की साक्षी आणि तुम्ही आम्हाला फायनल कास्ट म्हणून यात हवे. साक्षी, आप कितने लकी मानते हैं कि ऐसे स्टार के साथ आपकी एक शुरुआत हुई है बॉलीवुड में, मराठी इंडस्ट्री में, तो कितना प्राउड फील करते हैं इस बात को लेकर? मला म्हणजे एवढा प्राऊड होतो बिकॉज हा खूप टॅलेंटेड आहे. आणि एवढ्या म्हणजे असं टॅलेंटेड लोकांसोबत काम करायला कोणाला हे नाही आवडणार. सो मला म्हणजे खूप मी ऍक्च्युली लकी मानते की मुकुल माझा फ्रेंड पण आहे आणि तो आता माझ्यासोबत लीड ऍक्ट्रेस पण आहे. तो माझा म्हणजे एक माझ्या सॉन्गमध्ये तो माझा पार्टनर आहे. सो ते मला खूप म्हणजे छान वाटतंय. आजकल मार्केट वर्ल्ड वाइड है, कोई गाना बनता है हिंदी, इंग्लिश, मराठी सभी में बनाया जाता है, तो क्या इसका हिंदी वर्जन भी होगा या फिर कुछ? हिंदीमध्ये म्हणजे खूप सारे सॉंग्स असे आहेत, बट मराठीमध्ये अशा म्हणजे लेवलचा सॉन्ग बनवलाय ना हा अप्सरा. सो ते कॉम्पिटिशन देतं हिंदीला पण. सो असं मला वाटतं हिंदीमध्ये करण्यापेक्षा मराठीमध्येच हे जास्त उचलून धरल्या जाईल, कारण महाराष्ट्रामध्ये त्याची मजा ते. आपके प्रोफाइल की बात करें, क्या क्या अभी तक काम किया है, शुरुआत कैसे करना? ये तो मेरी सुरुवात आहे. ये मेरा म्हणजे हा माझा ना पहिला सॉन्ग आहे आणि ह्याच्यामध्ये मी फक्त मॉडेलिंग ऍक्टिंग वगैरेच करायची, ह्याच्यात जस्ट रील वगैरे बनवायचे. बट एवढ्या मोठ्या कॅमेरा समोर वगैरे हे माझं पहिल्यांदाच आहे. कैसे आपको कास्टिंग हुआ इस बड़े प्रोजेक्ट में, कितना बाहर फ्रेंड सर्कल क्या रिएक्शन है आपको जब काम मिला? आतापर्यंत तरी म्हणजे आता कॉलेजमध्ये वगैरे आहे. सो कॉलेजमध्ये पण खूप सारे बोलतात की अरे यार तुझा सॉन्ग येतोय वगैरे. रीलमध्ये जेवढे जास्त ओळखत नाही तेवढे आता मला असं वाटतं की एक फेम भेटतो आणि लोक मला ओळखतात वगैरे. सो ते छान वाटतं. माझा प्रश्न होता, जेवढं चांगलं गाणं आहे त्याच्यामध्ये हॉररचे थॉट कसे आले? हॉररचे थॉट आणणारे सगळ्यात मोठे एक छोटासा जे सीड होता ते उपज झालं, ते आमचे सुनील सर डिरेक्टर, त्यांचा कॉन्सेप्ट आहे. त्यांनी जे कॉन्सेप्ट दिलं होतं त्यामध्ये गाणं फक्त माझ्या थ्रू तेच बोलतात ना, येतं ते गाणं कुठून तरी, ते आपण कसे बनवतात ते बनवू नाही शकत असं गाणं कोणी. पण ते जे झालंय आणि ते ज्या हिशोबाने प्रेझेंट झालंय की तुमच्यापर्यंत ते भावना आमच्या पोहोचताय, तिकडे आम्ही जिंकलो असं आम्हाला वाटतं. गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा एखादा फनी किस्सा घडला असेल का, की जो तुम्हाला एकदम सांगावासा वाटतं प्रेक्षकांना? काहीतरी फनी किस्सा, फनी आणि ट्रॅजेडी सगळं काही होतं यामध्ये. स्लिपरी होतं कोणीतरी. यात ऍक्च्युली सांगायचं झालं तर मी हे सांगेन की आमच्या अनेक, मी जसं सांगितलं थोड्या वेळापूर्वी की अनेक स्टेप्स चेंज झाल्या एंड टाइमला, कारण तिथले जे लोकेशन्स होते तिकडे आम्हाला दगडावर करायचंय आणि मला हाईटची खूप भीती वाटते. आणि पहिला शॉट सरांनी लावला तिकडे, तो त्या डॅमवर एक छोटासा पार्ट आहे ना, त्याच्यावर मला डान्स करायचा आहे. आणि माझ्या मागे पण 2 डान्सर आहेत. मी त्यांना विचारतोय नक्की इथे करायला सांगितलंय का सरांनी. आणि मला ऍक्च्युली कसं सर सांगतात तिथून ऍक्शन, सर ऐकायला तयार नाही. मी सरांना विचारतोय की सर थोडंसं हे स्लिपरी आहे आणि इकडे ना थोडं रिस्की वाटतंय, डायरेक्ट खाली. हा डायरेक्ट खाली बाजूनी. सर बोलले ऍक्शन. गाणं सुरू झालं तर करावं तर लागणार आहे. आणि आणि प्लस तेवढ्याच्या पार्ट मध्ये आम्हाला जम्प करून सगळं करायचं होतं. आणि एक्सप्रेशन पण चेंज नाही झाले पाहिजेत, कारण ड्रोन एवढ्या समोर आहे, तो आम्हाला फेशियल एक्सप्रेशनचं शूट करतोय.
शूट वगैरे केलं. मी स्वतः कन्फ्युज होतो, सरांना विचारलं आलाय का नीट. काय होतं, कारण मला असं वाटलं माझे जर भीतीमुळे एक्सप्रेशन चेंज झाले असतील ना तर ते अनकम्फर्टेबल दिसणार कॅमेऱ्यावर. सर बोलले नाही डन आहे ठीक आहे. मला वाटलं चला एकच होता चॅलेंजिंग पार्ट, आता अनेक पुढचे सगळे सोपे आहेत आणि रिहर्सल झालेली आहे. पुढे गेलो तर तिकडे ते जे घर आहे त्याच्या बाहेर सगळं स्लिपरी, तिकडून मला धावायचंय. दुसरा चॅलेंज, अरे बापरे पडलो पण नाही पाहिजे, प्रॉपर कॅमेराने ते जी फ्रेम सेट केली त्यात मला दिसणं गरजेचं आहे. तो शॉट झाला. तिसरी गोष्ट, जेव्हा खूप हार्ड स्टेप्स होत्या काहीच्या चेंज करण्यात आल्या, कारण तिथे मला ती दुखापत झाली होती आणि त्याच्यानंतर ती चेंज झाली. जेव्हा दुखापत झाली तो मला वाटतं 21वा किंवा 22वा शॉट होता आणि आम्हाला असं वाटतं की तो शॉट आला पाहिजे, खूप मजा येणार. असे बरेच शॉट्स आहेत. विराज माझ्याकडे बघतोय, माझे जे डान्सर होते बॅकग्राऊंड डान्सर्स, यदू मला सांगतोय की आपण करायचं आहे ना हे. हा करायचं आहे बोललो, पण ऍक्ट्रेसनी पण ते कॅच केलं पाहिजे, प्रत्येकाने ते जुळून आणलं पाहिजे तर ते होणार आहे. आणि दोनदा मला वाटतं जेव्हा मी यदूकडे जातोय त्या एका स्टेपच्या टायमाला, मला असं भीती होती तो सोडणार आणि त्यांनी सोडलं नाही, त्यांनी ते पकडून ठेवलं आणि मला वाटतं तिकडे मी जास्त कॉन्फिडन्स झालो की नाही त्यांनी जर जोर लावले तर माझ्याकडनं ते झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही पूर्ण डान्स ना ही गाणं शूट होईपर्यंत आम्ही उभेच आहेत, आम्हाला बसायलाच नाही मिळालं. आणि प्रत्येक शॉट नंतर सर अजून एनर्जी पाहिजे. आणि कुठून लावणार एनर्जी, एवढी सगळी लावली जेवढी होती तेवढी. आणि नंतर मग शेवटी थोडं झालं त्या एक्सप्रेशनवर जरा जोर आला पाहिजे. हो सर 50 शॉट झालेत, आता तुम्ही सांगता एक्सप्रेशनवर जोर आले पाहिजे. आधी सांगितलं असतं आम्ही, तो पूर्ण एक वेगळा विजन होता. पण खूप मजा आली, खूप धमाल होती आणि नक्कीच. साक्षी कितनी टेंशन थी आपको कि कलाकार के साथ मैं काम कर रही हूँ, मैंने पहले काम किया और मैं नई हूँ बिल्कुल. हा नवीन तर होती, ते माझा नर्वसनेस होता माझा आणि कॅमेऱ्यासमोर कसा परफॉर्म करायचा वगैरे. बट आणि एक जी हुक स्टेप होती ना ती माझ्याकडून होतच नव्हती पहिली गोष्ट तर. आणि त्याच्यानंतर मग मी खूप तेव्हा तर माझा कॉन्फिडन्सच गेलेला की मी करेल मी हा पूर्ण सॉन्ग. स्टार्टिंगला तसं झालेलं. नंतर मी एका साईडला होती आणि जस्ट सरांनी मला बोलवलं, सर बोलतो तू एकटी का उभी आहेस वगैरे. तर मी बोलली काय नाही सर माझं कुठं होत नाहीये सर. मग सूरज सर बोलले मला की तू रडली का. मी बोलली नाही. तसं बोल की तू रड. मग ते रड बोलले, मला ऍक्च्युली ते रडायला आलेलं. पण त्याच्यानंतर मग सर वगैरे बोलले की असं कॉन्फिडन्स लूज करून काय होत नाही, तू कॉन्फिडन्स जर लूज केला तर तुझा परफॉर्मन्स पण होणार नाही. सो त्या गोष्टी आणि तो सपोर्ट होता ना मला, ते ऍक्च्युली सुनील सरांचं खूप आवडलं. इमोशनल होते बट ऍक्च्युली म्हणजे खूप सगळ्यांनी मला समजून घेतलं. माझा फर्स्ट टाइम होतं ते. सो तेच. मैंने क्या इसमें एक्सपेरिमेंट किया है कि कंपटीशन का दौर है आजकल, जो अच्छा बनेगा वही बिकेगा और वो मार्केट में ऊपर जाएगा. तो कितना चैलेंजिंग था ये जो दौर चल रहा है, काफी कंपटीशन का दौर है. चॅलेंजिंग तर सगळी गोष्टीमध्ये असतातच. बट हे जे मी म्युझिक बनवलंय मी माझ्या मनापासून बनवतो. बाकी आवडणं ना आवडणं ते मी पब्लिकवर सोडतो. बट मी माझं 100% यामध्ये दिलंय आणि या गाण्यामध्ये जे काही डिमांड होतं ते सगळं काही मी ऍड केलंय यामध्ये आणि मला नक्की वाटतं की लोकांना ते आवडेल. प्रेक्षकांना आव्हान द्या आणि मग ओके. म्यूजिक डायरेक्टर की तरफ से आप और क्या क्या प्रोजेक्ट करने वाले हो और किस तरह की आपके साथ जुड़े हो. अपकमिंग काही तुमचं येणार आहे का आणि सरप्राइजेस येणारे प्रोजेक्ट पाइपलाइन में क्या क्या है अभी कुछ कंप्लीट कर. गुलदस्ते में हाँ वही अभी मैं ते सांगा आणि प्रेक्षकांना आव्हान की तुम्ही हे गाणं नक्की बघा, रील्स बनवा जास्तीत जास्त. हा हे गाणं तुम्ही नक्की बघा. आमच्या पुढे अजून गाणी येत आहे. मटकर म्युझिकला तुम्ही सर्वात आधी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेवढेच होईल तेवढे रील्स बनवा यावर आणि मटकर म्युझिकला टॅग करा, मुकुलला टॅग करा, साक्षीला टॅग करा आणि भरपूर बस प्रतिसाद पाहिजे तुम्हाला सगळ्यांचा. इंस्टाग्राम आयडी मेरा इंस्टाग्राम आयडी आहे, माझा इंस्टाग्राम आयडी आहे महेश मटकर म्युझिकल. माझा इन्स्टा आयडी आहे @mukulfate7. माझं साक्षी 25 ऑफिशियल. प्रेक्षकांना आव्हान द्या. आमचं हे अप्सरा सॉन्ग येत आहे, सो त्याच्यावरती खूप साऱ्या रील बनवा, आम्हाला खूप सारा सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या या सॉन्गला आमच्या. मला वाटतं प्रेक्षकच आपल्याला एक स्टार म्हणून हा दर्जा देणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी आवाहन करतो की आम्हालाही तुमच्या सपोर्टची गरज आहे. आपल्याला मराठी इंडस्ट्रीला खूप मोठ्या लेवलला न्यायचं आहे आणि तुमचा सपोर्ट खूप आमच्यासाठी गरजेचा आहे. धन्यवाद. ज्यादा एक लाइन गुनगुनाएंगे सब. मी तीनों साथ गुलाबाची साडी
लावून लाल लाली हळूच फिरते ती करते नजराची चोरी. पोरी तू अप्सरा तुला मी दिल दिला, तुझं हसणं पाहून दिल माझा गेला गेला. तू माझी परी तू ही मेरी सोनी, साक्षी तू मेरी और मैं तेरा धोनी. गुलाबाची साडी लावून